नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरीजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 3 जखमी. ब्रह्मपुरी शहराजवळ आज पहाटे 4:15च्या दरम्यान ब्रह्मपुरी नागबीड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारच्या झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 3 व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्तानुसार वडसा येथील पत्रकार जितेंद्र पारसवानी हे आपल्या खाजगी वाहनाने सहकुटुंब एका लग्न कार्याला नागपूरला गेले होते. लग्न कार्य आटपून आज दिनांक 10ला पहाटेच्या सुमारास परत येत असताना ब्रह्मपुरी नागपूर रोडवरील खरबी फाट्याजवळ त्यांच्या टाटा टियागो क्रमांक MH33V9138 या कारने समोरून येणाऱ्या MH40CT 0574 ट्रकला जबरदस्त धडक दिली. सदर अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला तर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. झालेल्या भीषण अपघातामध्ये पत्रकार जितेंद्र पारसवानी यांची पत्नी मेहक जितेंद्र पारसवानी वय 42 आणि त्यांचे चुलत बंधू दिलीप पारसवानी वय 55 यांचा मृत्यू झाला असून पत्रकार जितेंद्र पारसवानी वय 45, गौरव जितेंद्र पारसवानी वय 17, उदय जितेंद्र पारसवानी वय 10 राहणार वडसा हे जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक अनिल जितावार यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत शिकत असलेल्या 9 विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या प्रगती व स्वनाथ शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. प्रगती शिष्यवृत्ती ही तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण या उद्देशाने तंत्रशिक्षण पदविका तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या गुणवंत मुलींना, तसेच स्वनाथ शिष्यवृत्ती ही पितृक्षेत्र हरवलेल्या गुणवंत मुलामुलींना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत गुणवत्तेच्या निकषावर दिली जाते. शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमधून प्रणयी बनपूरकर व श्रुती पुंडलिक उंदरवाडे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून प्रतीक्षा विकास नागतोडे, श्रेया रामदास राऊत, शिवानी नारायण बुल्ले, श्रेया ज्ञानेश्वर काटलाम, तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरमधून शृंखल हंसराज सजारे यांना प्रत्येकी 50,000 रुपयाची प्रगती शिष्यवृत्ती आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून पार्थ किशोर बांते आणि आयुष लांबट यांना प्रत्येकी 50,000 रुपयाची स्वनाथ शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. सदर शिष्यवृत्तीकरिता संस्थेचे माजी प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र कुकड पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक मिनल मूर यांनी समन्वय साधला. या यशाकरता सदर विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजन वानखेडे, उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र राचलवार यांच्यासह विभाग प्रमुख प्राध्यापक माधुरी नागदेवे, प्राध्यापक जानराव केसरकर, प्राध्यापक जयंत बोरकर, प्राध्यापक शालिनी खरकाटे, प्राध्यापक मीनाक्षी मानलवार, प्राध्यापक नितीन डोरलेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. प्रहार संघटनेतर्फे वृक्षारोपण व फळ वाटप कार्यक्रम संपन्न. शेतकरी, कष्टकरी, अपंग आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आमदार बच्चू कडू यांच्या जन्मदिवसानिमित्त मौजा दिगोरी येथील शेतातील बांध्यावर चिंच, आंबा, आवळा, सीताफळ, जांभूळ इत्यादी फळ झाडांचे वृक्षारोपण प्रहार संघटनेतर्फे करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट हेमंत उरकडे, ॲडव्होकेट सुनील तरबले, दिलीप उरकडे, डॉक्टर हरिश्चंद्र ठेंगरे, प्राध्यापक विनीत ठेंगरे, डाकराम पाटील ठेंगरे, प्रशांत दानी, होमराज राऊत, अक्षय लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार बच्चू कडू यांचा जन्मदिवस शेतकरी बांधावर जाऊन साजरा केल्यानंतर योगायोगाने ॲडव्होकेट CR भोयर मॅडम यांचा सुद्धा जन्मदिवस असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन रुग्णांना फळ वाटप केले. यावेळी ज्येष्ठ ॲडव्होकेट बनूराव उरकडे, ॲडव्होकेट मंगेश मिसार इत्यादी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुलानमाल व वन परिक्षेत्र उत्तर विभाग ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने जीप शाळेच्या प्रांगणात आंबा, फणस, निलगिरी, करंजी, साग आदी प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच पूनमताई कसारे, उपसरपंच राजकुमार कुत्रमारे, वन विभागाचे सेंद्रकर साहेब, जगदीश मेहर, पंकज चन्ने, ठाकरे मॅडम, कोहडे मॅडम, लाडे सर, कुंभारे सर, चौधरी सर, नागोसे सर, गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.